नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर, मी विश्वास ठोंबरे व्हर्च्युअल शिक्षक आपले स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सर्वजण शाळेत नसलो तरी घरात राहून ऑनलाईन लर्निंगच्या माध्यमातून शिक्षण घेत आहोत। या माध्यमाचा आणि अध्यापन अध्ययनाच्या प्रक्रियेचा आपल्याला नक्कीच फायदा होईल अशी आशा आहे। त्याचबरोबर आपल्या शिक्षण प्रक्रियेत खंड पडणार नाही, म्हणूनच बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाने हा उपक्रम सुरू केला आहे। विषय परिसर अभ्यास, इयत्ता तिसरी। घटक पाठ क्रमांक 26, तिसरीतून चौथीत जाताना। आता आपण तिसरीमध्ये आहोत आणि आता आपण थोड्याच दिवसात इयत्ता चौथीमध्ये जाणार आहोत। मग तिसरीमधून चौथीमध्ये जात असताना काय घडलंय, कोणते बदल झालेत, या बाबीचा आपण थोडासा विचार करणार आहोत। आज आपल्याला काळानुसार चालावं लागतं। प्रत्येक क्रिया ही काळानुसार होत असते। आज, उद्या, काल हे शब्द 3 काळाची माहिती देत असतात। आज वर्तमान काळ, उद्या भविष्यकाळ, काल भूतकाळ। आता एक वाक्य, आज माझा वाढदिवस आहे। या ठिकाणी क्रिया चालू आहे, म्हणजे हा काय झाला, वर्तमान काळ। उद्या माझा वाढदिवस आहे, क्रिया घडणार आहे, भविष्यकाळ। काल माझा वाढदिवस होता, क्रिया होऊन गेली, म्हणजे याचा अर्थ तो काय झाला, भूतकाळ। म्हणजेच काळ समजण्यासाठी कॅलेंडर, दिनदर्शिकेचा किंवा शाळेच्या वेळापत्रकाचा उपयोग होत असतो। मग आता इथे आपण आपल्यासमोर ही दिनदर्शिका आहे, आपली दिनदर्शिका। या ठिकाणी महिने येतात, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, असं ही 12 महिन्याची दिनदर्शिका आपल्यासमोर दाखवली गेलेली आहे। मग अशाच पद्धतीने आपण काही गोष्टी पाहत आहोत की तिसरीतून चौथी जाताना आपले वय सुद्धा वाढत जात असतं। म्हणजेच आपण मोठे होत असतो। मोठेपणी आपणास कोण व्हायचे ते स्वतः ठरवू शकतो। ते करून दाखवायचे आहे, तर त्यासाठी आपणास खूप शिकले पाहिजेत, मेहनत घेतली पाहिजे। परंतु शिकणे म्हणजे शाळेत जाणे एवढंच नाही। त्यासाठी आपली घरची माणसं, यामध्ये आई, वडील, भाऊ, बहीण, हे सर्व आपल्याला मदत करत असतात। याशिवाय आपला जो परिसर आहे, हा परिसर आपल्याला खूप काही शिकवत असतो आणि तो शिकवण्यास मदतही करत असतो। आणि म्हणून परिसराचा अभ्यास करणं हे फार महत्त्वाचं असतं। मग आपण आपल्या परिसराची सुद्धा काळजी घ्यायला पाहिजे। इथे काही चित्र दाखवली, शाळेचं चित्र आहे बघा, यामध्ये किती बदल झालेला आहे हे दाखवले या चित्रामध्ये। म्हणजे परिसर किती स्वच्छ सुंदर असतो आणि तो काय काय शिकवतो, ही चित्र आपल्याला सगळं सांगतात। परिसरामधून किती डोंगर दिसत आहेत, पवनचक्क्या दिसतात, हिरवगार शेत सुद्धा दिसतं। म्हणजे परिसर किती किती आपल्याला काय काय सांगतो, किती शिकवत असतो, ते या चित्रामध्ये आपल्याला दिसतंय। आणि अशाच प्रकारचे काही बदल हे होत असतात। या चित्रामध्ये
खूप मोठ्या प्रमाणात बदल झालेले आपल्याला दिसत आहेत. शाळा आहे, मुलं शिकतायत, वाचन चालू आहे, अभ्यास चालू आहे, आजोबा मुलांशी बोलतायत, गप्पा गोष्टी करतायत, कोणी गार्डनमध्ये बसलेलं आहे, इमारती दाखवल्यात, असं हे चित्र आहे. मग लहानपण ते 20 वर्षाच्या काळातील काही घटनांचा क्रम जर आपण पाहिला तर तो इथे आपल्याला दिसून येईल. काल भूतकाळ, आज वर्तमान काळ आणि उद्याचा भविष्यकाळ या चित्रावरून आपल्या लक्षात येईल. मी लहानपणी असा होतो, पहिलं चित्र सांगते. मी सध्या असा आहे, दुसरं चित्र सांगते. मी 20 वर्षानंतर असा असेन, हे तिसरं चित्र सांगते. म्हणजे इथे तीनही काळाची ही चित्र आपल्याला इथे दाखवण्यात आलेली आहेत. हा सुद्धा क्रम दाखवलाय की लहानपण ते मोठेपणाच्या ज्या काही अवस्था ते या चित्रामध्ये दाखवण्यात आलेल्या आहेत. काळ आणि वेळ सतत बदलत असते आणि काळानुसार आणि वेळेनुसार आपण पुढे पुढे चालायचं असतं. म्हणून काळाची समज असणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. वय जसं जसं वाढत असतं त्यानुसार आपण मोठे मोठे होत जातो आणि आपल्या घरातील माणसं सुद्धा आपल्याला खूप काही शिकवत असतात. तेच एका कुटुंबातलं माझं कुटुंब याचं हे चित्र आहे आपले. आता या चित्रामध्ये जे कुटुंब दाखवलं आहे त्याचं आपण जर विचार केला तर जसं घरामध्ये आपले आई बाबा आहेत, इतर माणसं आहेत, आपलं काम हलकं करण्याचा ते प्रयत्न करत असतात. म्हणून तुम्ही चांगले वागावे असे आई बाबा का सांगतात? आई बाबा नीट जेवले की नाही हे तुम्ही कधी पाहता? तुम्ही घरातील मोठ्या माणसांची मदत कशी करू शकाल? घरात कोणी आजारी पडले तर तुम्ही काय करता? हे सगळं जर आपण विचारात घेतलं तर तुम्ही चांगले वागावे असे आई बाबा सांगतात, कारण आपण शेवटी मोठे होणार आहोत. समाजामध्ये आपल्याला काही एक वेगळेपण आपल्याला मिळणार आहे, कारण आपलं वय आज लहान आहे. उद्या आपण मोठे जेव्हा होऊ तेव्हा आपल्यामध्ये फार मोठा बदल झालेला असेल, आपल्यावर सुद्धा काही जबाबदारी ही आलेली असेल. म्हणून आई बाबा नेहमी सांगत असतात की चांगलं वागावं म्हणून. आई बाबा नीट जेवले की नाही हे तुम्ही कधी पाहता? आपण जेव्हा जेवायला बसत असतो तेव्हा सुद्धा आपण विचारलं पाहिजे की आपले आई बाबा जेवलेत की नाही, त्याचा विचार आपण नक्कीच करायला पाहिजे. तुम्ही घरातील मोठ्या माणसाची मदत कशी करू शकाल? आपली घरातील माणसं काही अडचणीत असतील, कोणी आजारी असेल, तेव्हा आपल्याला जेवढी मदत करता येईल शक्य तेवढी ती आपण करायची आहे. कारण शेवटी ती माणसंसुद्धा वयोवृद्ध झालेली असतील, काही समजा बाबा असतील घरामध्ये, आजोबा असतील, त्यांना तर फार गरज असते. अशा वेळेला आपण त्यांना लवकर लवकर पाणी दिलं पाहिजे, चहा दिला पाहिजे. म्हणजे जे काही त्यांना आवडतं ते आपण जर त्यांना आणून दिलं तर त्यांना खूप बरं वाटेल. आणि अशा पद्धतीने आपण मोठ्या माणसांची मदत करू शकतो. घरात कोणी आजारी पडले तर तुम्ही काय करता? हा तर प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे की प्रत्येक जर आजारी पडला तर माणूस एकमेकांची काळजी घेत असतो, औषधोपचार करत असतो. औषधोपचाराशिवाय जी काही सेवा असते ती सेवासुद्धा तितकीच महत्त्वाची असते आणि ती करणंसुद्धा गरजेचं असतं. म्हणून एकंदरीत कुटुंब म्हटलं तर कुटुंबामधली एक कुटुंब शेवटी एकमेकावर आधारित असतं. त्या कुटुंबातल्या माणसांना एकमेकाचा आधार फार महत्त्वाचा असतो. असंच प्राणी आणि वनस्पतीच्या बाबतीमध्ये जरी विचार केला तर सर्वच या परिसराचे घटकसुद्धा आहेत आणि त्या परिसराचे घटक असल्यामुळे आपण सुद्धा त्याचा एक भाग असतो. एकंदरीत परिसरामधील सगळ्यांचं जीवन कसं आनंदित आणि सुरळीत राहील यासाठी आपण काळजी घ्यायची आहे. सगळ्यांना सुरक्षित वाटलं पाहिजे अशा पद्धतीने आपण वागायचं आहे. आणि
कुणालाही त्रास होणार नाही याचा आपण विचार करायचा आहे. कारण शेवटी परिसरातले प्राणी झाले, पक्षी झाले, त्याचबरोबर वनस्पती झाल्या आणि आपण सुद्धा हे सगळेजण परिसराचे घटक आहोत. आणि म्हणून सर्वजणांनी आपला परिसर हा टिकून, आपला परिसर हा एकट्याचा नाही, तो इतरांचाही आहे. आणि म्हणून परिसराची काळजी घेणे गरजेचं आहे व ते आपले कर्तव्य आहे. त्यासाठी स्वतःची, घराची, शाळेची काळजी घेतली पाहिजे. मग परिसर आपोआप सुंदर होईल. म्हणजेच एकंदरीत सार्वजनिक बागेतील फुले आपण तोडली तर काय होईल? आपण घरातला केरकचरा रस्त्यावर फेकला तर काय होईल? ऐतिहासिक वास्तूच्या भिंतीवर आपण नाव लिहिले तर काय होईल? आणि प्लॅस्टिकच्या पिशव्या आणि बाटल्या आपण इकडे तिकडे का फेकू नयेत? याबाबतची काही चित्र आहेत. कारण बाग ही सर्वांची आहे. बागेमध्ये सुंदर फुलं असतात आणि म्हणून या बागेतली फुलं ही आपली नाही आहेत, म्हणून ती तोडू नयेत. घरातला केरकचरा रस्त्यावर टाकू नयेत. जर टाकला तर काय होईल? कचऱ्याचे ढीग साठतील. ऐतिहासिक वास्तूच्या भिंतीवर आपले नाव कोरू नयेत. तर ते तसं केलं तर काय होईल? त्या ठिकाणी त्या ऐतिहासिक वास्तूच्या भिंती खराब होतील. आणि प्लास्टिकच्या पिशव्या आणि बाटल्या इकडे तिकडे फेकू नयेत. त्यामुळे गटारं तुंबतात पावसाळ्यामध्ये, म्हणून त्या बाटल्यासुद्धा फेकायच्या नाहीत. त्याचबरोबर इथे सुद्धा एकंदरीत हा जो शेवटचा पाठ आहे, या शेवटच्या पाठामध्ये बरीचशी माहिती दिली. ही पहिल्यापासून आपलं जो परिसर आहे त्या परिसरातली छोटी काही भाग या ठिकाणी दिलेला आहे. ही पक्षी आपलं घरटं बांधतात, त्यांना श्रम करावे लागतात. तसे आपल्या आईबाबांचं सुद्धा तसं असतं. ते सुद्धा आपल्यासाठी खूप मेहनत करत असतात. तिथे पक्षी बघा कसं घरटे बांधतात आपल्या पिलांसाठी. तसंच आपल्या कुटुंबाचं सुद्धा तसंच असतं. आई बाबा आपल्यासाठी शिक्षणापासून ते संपूर्ण घराची जबाबदारी पार पाडत असतात. हलकी कामे आपणास देतात. आपण घरातील माणसांचा आदर केला पाहिजे. इतर मोठ्या व्यक्तींचाही आदर केला पाहिजे. घरातील सर्व स्त्रियांचा, इतरांचाही सगळ्यांचा आदर केला पाहिजे. म्हणजेच आपलं कुटुंब हे आपलं असतं आणि आपल्या कुटुंबामध्ये अनेक माणसं त्या ठिकाणी असतात. कुटुंब म्हटलं तर आई बाबा, आपली भावंड, आजी आजोबा, काका काकी, मामा मामी, त्यांची मुलं, अशी अनेक माणसं आपल्या कुटुंबामध्ये असतात. आपण कुटुंबाचा विचार केला आहे. मोठे कुटुंब, छोटे कुटुंब, या सगळ्यांचा विचार आपण केलेला आहे. आता ऐतिहासिक वास्तूच्या बाबतीत मगाशी सांगितलं की एवढी मोठी वास्तू आहे, ऐतिहासिक वास्तू, किल्ला आहे. मग किल्ल्याच्या भिंतीवर आपण लिहायचं का? काही नाही, किल्ल्याच्या भिंतीवर लिहायचं नसतं. कारण त्या ऐतिहासिक वास्तू आहे, त्यांचं आपण जतन करायचं असतं. त्या पुन्हा पुन्हा बांधू शकत नाही आणि म्हणून त्यांचं जतन करणंसुद्धा हे अतिशय महत्त्वाचं असतं. एकंदरीत जर विचार केला परिसर स्वच्छ ठेवण्याच्या बाबतीत, तर कचरा हा कचरा कुंडीतच टाकला पाहिजे. इथे कचरा कुंडीच्या काही कचरा कुंड्या दिलेल्या आहेत. ग्रे दिली, पिवळी दिली आणि निळीसुद्धा दिली. म्हणजे ओला सुका कचरा जो आहे आणि इतर गार्बेज, हे 3 प्रकारचा कचरा हा जैविक वगैरे असेल तर 3 प्रकारचा कचरा 3 कुंड्यामध्ये आपण टाकायचा आहे आणि टाकला पाहिजे. नाहीतर अशा प्रकारची परिस्थिती आपल्यावर ओढवू शकते, हे या चित्रामध्ये दिसतंय. इथे काही प्रश्न दिले जात आहेत की आई बाबा आपणास चांगले वागण्यासाठी काय सांगतात? तुम्ही आजारी असता तेव्हा आई बाबा कोणती काळजी घेत असतात आणि तुम्ही घरातील माणसांना कोणती मदत करतात? अशा प्रकारचे हे काही प्रश्न हे देण्यात आलेले आहेत. म्हणजे एकमेकावर अवलंबून असणं म्हणजे काय, की आपण एकमेकावर अवलंबून असणं म्हणजे नक्की काय, तर याचासुद्धा भाग या ठिकाणी दिला गेलेला आहे. त्याचबरोबर ह्या प्रश्नांची उत्तरंसुद्धा आपण सोडवायची आहेत. आता परिसरातील काही घटक असतात की जसं प्राणी आहे, वनस्पती आहे आणि आपण सुद्धा आहोत. अनेक प्रकारचे प्राणी, पक्षी
वनस्पती हे सुद्धा या घटक आहेत त्या निसर्गाचे. म्हणून आपला परिसर हा आपला नाही तर संपूर्ण निसर्गामध्ये इतरही काही आहेत प्राणी पक्षी, त्यांचा सुद्धा तो आहे. म्हणून स्वच्छता ही महत्त्वाची आहे. या सगळ्या सुंदर परिसराचा आपण आनंद घ्यायचा असतो. अशी अनेक प्रकारची चित्र ही आपल्याला आपल्या परिसरातली दाखवली गेलेली आहेत. आता या परिसराचा आपण एक विचार केला तर जसं म्हटलं की आपल्याला तुम्हाला काही माहिती आहे का की भारताला 15 ऑगस्ट 1947 दिवशी स्वातंत्र्य मिळालं. स्वातंत्र्य दरवर्षी 15 ऑगस्टला आपण स्वातंत्र्य दिन साजरा करतो. आपल्या देशात स्वातंत्र्य आहे याचा आपल्याला अभिमान बाळगला पाहिजे. आपल्याला विचार करायचे स्वातंत्र्य आहे. मोठेपणी आपण काय शिकायचं हे आपण ठरवत असतो. आपला व्यवसाय आपण निवडू शकतो. आपल्या देशात सर्व नागरिकांना समान हक्क आहे. स्वातंत्र्य म्हणजे वाटेल तसे वागावे असं नाही. निसर्गाकडे पहा. निसर्गात सगळे नियमानुसार घडते. मुंग्या व्यवस्थित रांगेत चालत असताना दिसतात. मधमाशा सारख्या काम करत असतात. आपण स्वतंत्र भारताचे चांगले नागरिक बनले पाहिजे. त्यासाठी आपल्यात प्रामाणिकपणा, वक्तशीरपणा, चिकाटी, शिस्त असली पाहिजे. लहानपणी लावलेल्या चांगल्या सवयी मोठेपणी आपल्या कामी येत असतात आणि म्हणून आपला परिसरातून आपल्याला खूप काही शिकायला मिळत असतं. म्हणून आपण पुढे चौथीमधून तिसरीतून चौथीत जात असताना ह्या सगळ्या गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या आहेत. परंतु चौथीत जेव्हा जाणार आपण तेव्हासुद्धा आपल्याला नवीन नवीन काही गोष्टी ह्या आपल्याला शिकायला मिळणार आहे. म्हणून आपल्या परिसरामध्ये जे जे आहे त्याची आपण जपणूक केली पाहिजे, जे जतन केलं पाहिजे. तर अशा पद्धतीने आपण इयत्ता जसं तिसरीतून चौथी जाताना ह्या गोष्टी आपण करायच्या आहेत. आता पुन्हा काही तुम्हाला प्रश्न दिले जात आहेत की परिसरावर परिणाम करणारे घटक कोणते आहेत आणि परिसरावर त्याचा परिणाम काय होतो. ह्या प्रश्नांची उत्तरं आपण सोडवायची आहेत, लिहायची आहेत आणि आपल्या परिसरामध्ये ज्या ज्या आहेत मग त्यामध्ये निसर्ग जो आहे, झाडं झुडपं, जंगलं, त्याचं आपण जतन करायचं आहे. पाठाचं वाचन करा आणि प्रश्नांची उत्तरे सोडवा. या घटकाची बरीचशी माहिती देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. आपणही या घटकाचे व पाठाचे वाचन करायचे आहे आणि पाठ्यपुस्तकात दिलेले जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं सोडवायची आहेत. त्याचबरोबर आपल्याला मी काही प्रश्नसुद्धा दिलेले आहेत, ते प्रश्नसुद्धा आपण सोडवायचे आहेत. आणि याबरोबरच या पाठाच्या आपल्या प्रतिक्रिया आपण बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या यूट्यूब चॅनलवर जरूर कळवायच्या आहेत. धन्यवाद.